हॅलो स्टुडंट्स, मागील भागामध्ये आपण भाग विक्रीच्या पद्धती ज्या प्रमुख आहेत, जसं की सार्वजनिक विक्री, विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री, विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांची विक्री आणि खाजगी विक्री हे आपण प्रकार थोडक्यात पाहिले होते. आणि आता आपण ते डीपमध्ये पाहूयात. तर भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये हे जे 4 प्रकार किंवा 4 पद्धती दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती सार्वजनिक विक्री आहे. आणि सार्वजनिक विक्रीमध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री हे 2 भाग आज आपण अभ्यासायचे आहेत. तर सार्वजनिक विक्री म्हणजे काय? मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सार्वजनिक विक्री म्हणजे जेव्हा कंपनी जनतेस भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते किंवा जनतेला भाग विकत देते, तेव्हा त्या विक्रीला सार्वजनिक विक्री असं म्हणायचं आहे. सर्वसाधारणपणे कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचा वापर करते. या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि ते माहितीपत्रक जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करते. म्हणजे माहितीपत्रकाद्वारे कंपनी जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करते. आणि यामध्ये सुद्धा मग कंपनी 2 पद्धतीचा अवलंब करते, जसं की निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती आणि त्याच्यानंतर बुक बिल्डिंग पद्धती. आता निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती म्हणजे काय? तर कंपनी जेव्हा माहितीपत्रक प्रसिद्ध करणार आहे, तेव्हा त्या माहितीपत्रकामध्ये कंपनी विक्री करत असलेल्या भागांची संख्या आणि त्या भागांची किंमत लिहिलेली असणार आहे. म्हणजे भाग किती कंपनी विकणार आहे आणि किती रुपयाला विकणार आहे याचे सर्व डिटेल्स या माहितीपत्रकात दिलेले असतात. आणि माहितीपत्रकासोबतच अर्ज जोडलेला असतो. तो अर्ज काय? गुंतवणूकदारांनी भरायचा असतो. आणि हा अर्ज भरल्यानंतर गुंतवणूकदार किती भाग खरेदी करणार आहे हे त्या अर्जामध्ये नमूद करतो आणि कंपनी तेव्हा त्या गुंतवणूकदाराकडून त्या अर्जासोबतच त्या दर्शनी किमतीचा काही रक्कम कंपनी स्वीकारते. म्हणजे इथे काय सांगता येईल की दर्शनी किमतीमधील काही रक्कम अर्जासोबतच कंपनी गुंतवणूकदाराकडून स्वीकारते. फॉर एक्झाम्पल, समजा 100 रुपयाचे 2 भाग एखादा खरेदीदार खरेदी करणार असेल, गुंतवणूकदार खरेदी करणार असेल आणि त्या 100 रुपयाच्या 2 भागांचे 200 रुपये होतात, तर कंपनी आत्ता त्याच्याकडून 25-25 रुपये म्हणजे 50 रुपये मागू शकते अर्जासोबत आणि बाकीचे राहिलेले कंपनी केव्हाही हप्त्यांमध्ये मागू शकते. त्याला भाग हप्ता म्हणायचा आहे. आपण मागील भागात ते पाहिलेलं आहे. तर जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होणार आहे, तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते आणि ही मागणी जर जशास तेवढीच असेल तर कंपनी बाबा ठरलेल्या किमतीप्रमाणे भागांची विक्री करेल. परंतु कंपनीला असं लक्षात आलं की आपण जे भाग विक्रीस काढलेले आहेत त्या भागांच्या संख्येपेक्षा लोकांची मागणी जास्त आहे, म्हणजे पुरवठा कंपनी जे काही भागांचं करणार आहे त्याच्यापेक्षा भागांना मागणी जास्त आहे, तेव्हा मात्र कंपनी वाढावा घेऊन भागांची विक्री करू शकते. म्हणजे भागांची वाढावा घेऊन विक्री म्हणजे काय? तर ज्यावेळी भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीला केली जाते, त्यावेळी त्याला भागांची वाढावा घेऊन विक्री असे म्हणतात. मग अशी मी म्हटलं, जर भागांचं दर्शनी मूल्य 100 असेल आणि कंपनीने तो जर 110 रुपयाला भाग विकायचा ठरवला, मागणी जास्त आहे म्हणून, तर ₹10 हा वाढावा आहे. आता कंपनी अशा पद्धतीनं भागांची विक्री करू शकते. जर भागांना मागणी चांगल्या पद्धतीची असेल तर कंपनीला वाढावा घेऊन म्हणजे जास्त किमतीनं भाग विक्री करता येतात. आता कंपनी कायदा वाढावा घेऊन भाग विक्रीसाठी कोणतेही नियम किंवा निर्बंध लावत नाही, परंतु काही अटी तिथं दिलेल्या आहेत. म्हणजे जसं की वाढावा घेतलेली रक्कम ही पूर्ण दत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येते. कंपनीच्या प्राथमिक खर्चासाठी सुद्धा ती ट्रान्सफर करता येते. भाग किंवा कर्जरोखे विक्रीसाठीचा खर्च किंवा दलाली सूट इत्यादी खर्च भागवण्यासाठीही वापरता येते. अग्रहक्क भाग किंवा कर्जरोखे यांच्या परतफेडीवरील वाढावा देण्यासाठी सुद्धा हे पैसे वापरता येतात. आता जसं कंपनी वाढावा घेऊन भाग विक्री करू शकते, तसंच कंपनी बुक बिल्डिंग पद्धतीनं सुद्धा भागांची विक्री करू शकते. आता बुक बिल्डिंग पद्धत म्हणजे काय? तर बुक बिल्डिंग पद्धत म्हणजेच बुक बिल्डिंग प्रोसेस ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्या आधारे कंपनी प्राथमिक भाग विक्रीची देय किंमत सर्वाधिक गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष मागणी केलेल्या किमतीवर ठरवते. म्हणजे गुंतवणूकदार ज्या पद्धतीनं मागणी करणार आहेत, भागांची मागणी करणार आहेत, त्या मागणीचा विचार करून कंपनी भागांची किंमत इथं ठरवणार आहे. या पद्धतीनं भागांची विक्री करताना कंपनीला
प्राईस बँड म्हणजे किंमत पट्टा निश्चित करावा लागणार आहे आणि या प्राईस बँडमधल्या पट्ट्यावरच गुंतवणूकदार जे आहेत ते कंपनीला त्या किमतीला भाग मागू शकणार आहेत. बघा, प्राईस बँड म्हणजे समजलं का? तर याच्यामध्ये कंपनी भागांची विक्री करताना एक किंमत पट्टा ठरवणार आहे. म्हणजे या रुपयांपासून ते या रुपयांपर्यंत भागांची किंमत राहणार आहे आणि या पट्ट्यामध्ये जी किंमत नमूद केलेली असेल त्या पट्ट्यामधील किंमत तिथं गुंतवणूकदार मागू शकतात. आता या प्राईस बँडमध्ये जी किंमत मागू शकतात त्याला बोली किंमत असं म्हणायचं. म्हणजे गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील त्या किमतीस बोली लावतो. मला एवढ्या एवढ्या किमतीला भाग देता का किंवा द्या, म्हणजे श्रेणी. तर या बोलीची कमी किंमत म्हणजे मागितलेली किंमत, त्याला किमान किंमत असं म्हणायचं आहे. त्यालाच फ्लोअर किंमत असंही म्हणतात आणि उच्चतम किंमत म्हणजे बिड प्राईस असं त्याला म्हणायचं आहे. विक्रीची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी केली जाते आणि त्यानंतर या प्रतिभूतींसाठी मागणी केलेल्या व त्यानुसार नमूद केलेल्या किमतीनुसार बोलीची बंद किंमत ठरवली जाते. त्याला काय म्हणायचं आहे? कट ऑफ प्राईस अशी ठरवली जाते. ज्या इच्छुक गुंतवणूकदारांनी बंद किमती एवढ्या किंवा त्याहूनही जास्त किमतीस भाग मागितलेले आहेत त्यांना भागांचे वाटप केले जाते. समजा विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी खरेदीचे अर्ज आलेत. अशा वेळी कंपनीला सर्व अर्जदारांना भाग वाटप करणं शक्य होत नाही. तर कंपनी काय करते? मागणी केलेल्या रोख्यांच्या प्रमाणात भाग वाटप करते. बुक बिल्डिंग पद्धतीने भाग विक्री करण्याचा उद्देश म्हणजे किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी मिळते. या पद्धतीने कंपनीने रोख्याचे किमान 25% वाटप किरकोळ गुंतवणूकदारांना करणे सक्तीचे आहे आणि उरलेले रोखे वाटप पात्रता असणाऱ्या संस्थात्मक ग्राहकांना केले जाते. मी तुम्हाला पूर्वीही सांगितलं होतं की भागधारक ही व्यक्तीही असू शकेल किंवा भागधारक ही संस्थाही असू शकेल. जसे की पार्टनरशिप फर्म कंपनीचे भाग खरेदी करू शकते किंवा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे भाग खरेदी करू शकते. म्हणजे एखादी कंपनी भागधारक सुद्धा असू शकते. तर ह्या बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये काय केलं जाणार आहे की एक किंमत पट्टा ठरवला जाणार आहे. त्या किंमत पट्ट्यावरून गुंतवणूकदार त्या भागांच्या किमतीला भाग मागणार आहेत आणि जे गुंतवणूकदार जास्तीत जास्त किमतीला भाग मागतील त्याला ते भाग वाटप केलं जाणार आहे. तर या दोन पद्धती ज्या आहेत या कशामध्ये येत आहेत? तर सार्वजनिक विक्रीमध्ये, प्राथमिक भाग विक्रीमध्ये येत आहेत. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की प्राथमिक भाग विक्री. आता प्राथमिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे दोन प्रकार पुन्हा त्याच्यात पडलेले आहेत. प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय? तर त्याला इनिशियल पब्लिक ऑफर, ज्याला IPO असं म्हटलेलं आहे. तर याला प्राथमिक भाग विक्री IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते आणि नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून पैसे मागवते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते तेव्हा त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हणायचं आहे. कंपनी जेव्हा पहिल्यांदा जनतेला आवाहन करून भागांची विक्री करते तेव्हा त्याला प्रथम भाग विक्री, प्राथमिक भाग विक्री, इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक वितरित करून लोकांना कंपनीचे भाग खरेदी करण्याचे आवाहन करते. माहितीपत्रकात कंपनीची सविस्तर माहिती असते. तसेच भाग खरेदी करण्यासाठीचा अर्जही जोडलेला असतो. या अर्जाचा उपयोग गुंतवणूकदार कंपनीच्या भागांसाठी अर्ज करण्यासाठी करतात. म्हणजेच इथं काय सांगता येईल? IPOच्या आधी म्हणजे प्राथमिक भाग विक्रीच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात. पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते आणि तिच्या भागांची खरेदी विक्री खुल्या बाजारात होते. कंपनी प्राथमिक भाग विक्रीसाठी निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करू शकते. आता नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय?
की प्राथमिक भाग विक्री कंपनीनं केलेली आहे. म्हणजे नवीन कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज आहे म्हणून भाग विकते. त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हणायचं आहे. अशी विक्री करून झालेली आहे आणि आता व्यवसाय सुरू झालेला आहे. म्हणजे प्राथमिक भाग विक्री करून झाली आहे, व्यवसाय सुरू झाला आहे आणि आता कंपनीला परत भांडवलाची गरज आहे. तेव्हा आता कंपनी दुसऱ्यांदा भाग विक्री करणार आहे. त्याला दुय्यम भाग विक्री असं म्हणायचं आहे. आणि त्यालाच नंतरची सार्वजनिक भाग विक्री किंवा फर्दर पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर FPO असं म्हणायचं आहे. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.